PS साठी वेगळं घ्यावं लागतं, स्टिकरसाठी वेगळं घ्यावं लागतं. पण आपलं सगळ्या गोष्टी एका रेटमध्ये भेटतं तुम्हाला. जर पाण्याचं PS तुमचं 8च्या वर असेल तर त्या केसमध्ये आपण हे 1 ml प्रति लिटर वापरतो. जर पाण्याचं PS तुमचं 8च्या आत असेल म्हणजे 7.5 ते 8च्या दरम्यान तर अर्धा लिटर तुम्हाला सफिशियंट आहे. आणि जेवढा PS खराब असेल थोडं वापरायला आपण 5-10 वाढवाच लागेल ना. त्याचं शरीर जर एखादं जास्त घाण झाले तर काय करावं लागेल, चांगल्या गोष्टी टाकावं लागेल क्लीनसाठी, तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला भेटेल. आता हे करतं काय काम, पहिले हे समजून नंतर डेमो बघू. पहिलं pH बॅलन्स करतं, दुसरं स्टिकरचं काम चांगल्या पद्धतीने करतं, त्यासोबतच स्प्रेड होतो चांगल्या पद्धतीने आणि पेनेट्रेट करतं. म्हणजे जे औषध वगैरे आपण टाकतो ते पेनेट्रेट होऊन जातं पानांच्या खालच्या शिरांपर्यंत, म्हणजे जो खालचा भाग असतो त्याच्यावरती पण चांगल्या पद्धतीने काम करतं. दुसरं हार्डनेस रिड्यूस आहे, म्हणजे जमिनीमधून जरी दिला तर पाण्यातले क्षार वगैरे कमी होतात. जे तुमचं ड्रिप वगैरे असेल त्याचे नोझल चॉकअप होत नाही. जसं आपण जनरली सायट्रिक ॲसिड सोडतो का, ड्रिपचे नोझल आपले ब्लॉक होऊ नये, ड्रिप मोकळं राहावा, याच्यामुळे तुमचा तो बी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे जमिनीतून बी चालतं, जमीन भुसभुशीत होती, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली वाढते. ज्या ठिकाणी जास्त पाणी साचतं त्या ठिकाणी निचरा करते, ज्या ठिकाणी कमी पाणी असेल त्या ठिकाणी पाणी धरून ठेवते. जर आपण रेग्युलर याचा वापर जर करत गेलो 2-3-4 वर्ष जर आपण याचा वापर चांगल्या पद्धतीने केला, जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे काय होतं, पाण्याचे जे स्टोरेज वाढतं आपले, म्हणजे जे विहिरींना किंवा बोरला जे पाणी उतरतं स्टोरेज वाढतं. स्टोरेज वाढलं म्हणजे तुमचं काय झालं, स्टोअर तुम्ही करू शकता. जसं आता पाणी संपलं तर काय करू शकतो आपण, काहीच करू शकत नाही. पण रेग्युलर जरी वापरात गेलं आपल्या याचे रिझल्ट अशा पद्धतीने येऊ शकतात. आता पहिले नॉर्मली आपण बघू हे पाणी तुमचा pH आहे किती. आता माझी झाली सनस्टिकची हात, त्यामुळे तुम्ही घ्या. जनरली आपण वापरतो लिटमस पेपर किंवा pH मीटर पण असतं. pH मीटरपेक्षा आपण वापरतो लिटमस पेपर, त्याच्यावरती दिसतं. आता लिटमस पेपर बी काही ओरिजिनल राहतं, काही डुप्लिकेट राहतं. आता हा ओरिजिनल जर तुम्हाला जाड याच्यामधला भेटला, जाड असा कप्प्यांवाला, तर तो डुप्लिकेट बी असतो. म्हणजे चांगल्या बी गोष्टी वाईट बी गोष्टी आहेत मार्केटमध्ये, आपल्याला माहीत नाही राहत, म्हणून आपण चाललंय धत्त जीवन आहे. आता पहिलं नॉर्मल पाण्याचं pH चेक करू आपण. पुढूनच गेलं का नॉर्मल पाण्याचा तो pH ऑटोमॅटिकली येऊन जाईल. चिठ्ठीवरती आपण त्याचा बघू, अंदाज घेऊ किती येतो. साधारणतः ज्यावेळेस आपण एसन्स्टिक याच्यामध्ये टाकतो, लिटरला किती पाहिजे प्रमाण आपल्याला, अर्धा ते 1 ml डिपेंड ऑन आपला pH. ज्यावेळेस आपण हे पाण्यामध्ये टाकतो, मी हार्डली याचे 3 ते 4 ड्रॉप टाकतो. चार ड्रॉप टाकले, त्याला मिक्स करतो आपण. कुठल्याही औषधात जर तुम्ही सुरुवातीला पहिले हे टाकल्यानंतर 2 ते 5 मिनटं हे पाणी खाली असं ठेवून द्यायचं. त्याच्यामुळं त्याच्यातले काही मॉलिक्युल्स असतात ते पाण्यामध्ये डिवाइड होतात, त्याच्यामुळे पाण्याचा pH मेंटेन होतो. मग त्यानंतर तुम्ही कुठलेही औषध जर त्याच्यामध्ये टाकले तुम्हाला रिझल्ट 100% भेटतो. ओके, जिथं तुम्ही जनरली काय करता, मार्केटचे स्टिकर एक तर पहिल्यांदा टाकतो किंवा शेवट टाकतो, बरोबर आहे. जनरली शेवट टाकतो आपण आणि लगेच स्प्रेला उचलतो पंप, लगेच कार्यक्रम चालू करतो आपण. तिथं काय होतं, रिझल्ट आपला कुठेतरी डाऊन होतो. म्हणजे जो रिझल्ट आपल्याला औषधाचा 100% भेटायला पाहिजे तो 30 ते 40% कमी होतो, म्हणजे 50-60% भेटतो. म्हणजे जेवढं आपण औषध वापरतो तेवढं लागू पडत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो, अरे मी तर कालच कीटकनाशकाचा हात मारला, याला अजून ही किडका बरं जायना, बरोबर आहे का. म्हणजे काय होतं, दिवसेंदिवस आपला खर्च वाढत जातो, रिझल्ट कमी भेटतो आणि माणूस तोट्यात जातो, बरोबर. पण ह्या केसमध्ये जर तुम्ही हे टाकून जर स्प्रे घेतला, जिथं तुमचा लॉस होणार तो लॉस होत नाही. प्लस आम्ही याचे रिझल्ट असे काढले, जिथं तुम्हाला 10 पंप लागतात तिथं तुम्हाला 7 ते 8 पंपामध्ये काम होतं. म्हणजे ॲव्हरेज तुमचं एका फवारणीमागे जर 2 पंपाचं औषध कमी लागत असेल तर तुमचा बाय डिफॉल्ट खर्च कमी होतो. म्हणजे 20 ते 25% खर्चामध्ये पण तुमच्या बचत होते. आता आपण याचं पहिले चेक करू. आता हा नॉर्मल तुम्ही पाण्याचा pH बघू शकता, जवळपास 8 दरम्यान तो आलेला आहे. म्हणजे 7 ते 8 दरम्यान तुमचा, 7.5 ते 8 दरम्यान तो pH आहे आज पाण्याचा. आता हे टाकल्यानंतर आता pH किती होतो, म्हणजे पहिला मुद्दा pH बॅलन्स करून टाकतं. आळूचं पान जर असेल तर तोपर्यंत आपल्याला अडचणी पण असलं तर बरोबर. गावरान द्या, हायब्रिड वरती काय होतं, पाणी साठत पाणी सटकून जातं. नाही गावरानवर पाणी सटकत, गावरानवरती काय होतं, पाणी सटकतं.
पाणी सटकलं नाही पाहिजे, पाणी धरून ठेवलं पाहिजे. ते त्यांनी वरपट्टी लावली ना ती. आता इथं बघा पहिले, हा, ते ध्यानात नाही आलं यांच्या कोणाच्याच आमच्या. आता बघा आपल्याला पीएच किती पाहिजे पाण्याचा, 6 ते 7 दरम्यान पीएच पाहिजे. हा. कमीत कमी 5.5 ते जास्तीत जास्त 7 दरम्यान आपल्याला पीएच ॲव्हरेज पाण्याचा आला पाहिजे. पण आता नॉर्मल पाण्याचा, जे आपण नॉर्मल पाणी चेक केलं त्याचा पीएच किती, हा 8 आहे कलरवर. हा बरोबर, right, right. म्हणजे 8 ते 8.5 दरम्यान आहे. आता हे आपण याच्यात सनस्टिक टाकलं, ते टाकल्यानंतर पीएच किती झाला, 6 पर्यंत आला तुमचा. त्या लाल पट्टी झाली म्हणजे पहिला मुद्दा काय केला यानं, पीएच बॅलन्स केला. पीएच जर बॅलन्स असेल औषधाचा तर तुमचं औषध लागू पडतं. balance असेल तर मग 100% मग औषध. तुम्ही काही वापरा त्याच्यामध्ये, तुम्हाला रिझल्टच भेटणार. त्यानंतर दुसरं आपण याचा डेमो दाखवतो तुम्हाला, स्प्रेडर. जसं आता जनरली आळूचं पान आपण घेतो, आळूचं पानच का, याच्यावरती जगातलं असं पाणी की त्याच्यावर पाणी थांबत, त्याच्यावर थांबलं तर सगळीकडे थांबलं. साधं पाणी टाका ना डायरेक्ट त्याच्यावर, किंवा त्याच्यातून डायरेक्ट हात बुडवून याच्यावर टाका. आहे म्हणजे पाणी पळत थांबत नाही. आता याच्यावर ज्यावेळेस आपण हे सनस्टिक टाकतो, त्याचा कार्यक्रम लगेच चालू झाला. असं पाणी. हां, आता मार्केटमधले जर स्टिकर असेल ते काय करतील, स्प्रेड करायचं काम करतील. पण नुसतं स्प्रेड होण्यात बी मजा नाही. स्प्रेड झाल्यानंतर तुमचं पान लवकर सुकलं बी पाहिजे. सुकलं म्हणजे का, त्या आतमध्ये औषध ओढलं, पेनिट्रेट बी झालं पाहिजे. नाही तर फवारणी केली ना आला पाऊस, गेलं दूध, ते पण नाही झालं पाहिजे. नॉर्मली 2 ते 5 मिनिटं जर आपण हे पान असं ठेवलं तर ते पानाच्या बॅक साईडला पण ते पसरतं आणि पानावरती एक लेअर तयार होतो. म्हणजे आपण औषध मारल्यानंतर ते तुम्हाला चकाकी दिसते चांगल्या पद्धतीनं, कारण सिलिकॉन बेस स्प्रेडर आहे, प्लस नॉन आयोनिक आहे. नॉन आयोनिक म्हणजे 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. 100% ऑर्गॅनिक तुम्हाला भेटणार नाही पुढं. ओके, हे झाला एक मुद्दा. तिसरा डेमो आपण हार्डनेस रिड्यूस, म्हणजे ज्या आपल्या जमिनी आज क्षारयुक्त झाल्या, पाण्याचा हार्डनेस जास्त झाला आहे, जमिनी चिवट बांधल्या आहे. जुन्या काळामध्ये जमिनीत गांडोळ राहायची, फुकट नांगरट करायची, ती खालची मातीवर वरची माती खाली, जमिनीत हवा खेळती राहायची, गांडोळच राहिली नाही. कशामुळे राहिली नाही, आपल्यामुळे राहिली नाही, कारण आपणच त्यांना रासायनिक तणनाशक मार, कीटकनाशक मार, वेगवेगळे बुरशीनाशक मार, त्यामुळे ती जमिनीतून हानी होऊन गेली तिची. ते राहिलं नसल्यामुळं पहिले लोक बैल नांगरटी करायचे. आज बैल राहिले का, ट्रॅक्टर सुद्धा कना त्या वावरामध्ये आज, त्यांना सुद्धा जमिनी उडती नाही, कारण एवढ्या जमिनी चिवट होऊन गेल्या आज. तर हे हार्डनेस रिड्यूस करतात. तसं आता बघा, हे नॉर्मल पाणी बरोबर, आपण याच्यात काय टाकतो, गौरी काय कडक आहे. तशा आपल्या जमिनी आज आपण थोडक्यात दाखवतो कडक झाल्या. काय होतं, पाण्यावरती तरंगलं. आता याच्यात काय टाकलं आपण, सनस्टिक, याच्यात बी टाकू. समोर घ्या, थोडं पुढे यावं गेलं, म्हणजे जमिनीमधले जे तुमचे क्षार वगैरे असेल ते विघटन करतं चांगल्या पद्धतीनं. पाण्यात जो TDS असेल ते पण कमी करतं आणि जमिनीचे आपला क्षारयुक्त झालेलं आहे त्याच्यापासून बी आपल्याला मुक्तता मिळते. जमिनीमध्ये जर सोडलं तर जास्तीत जास्त एरिया कव्हर करतं. म्हणजे जर आपण लिक्विड खतं जे सोडतो त्याचे कुठेतरी रिझल्ट आपल्याला डाऊन होता, ते रिझल्ट डाऊन होणार नाही. तुमचे जमिनीमध्ये बुडल्यामुळं रिझल्ट प्रॉपर पिकाला ते मुळांपर्यंत जाईल चांगल्या पद्धतीनं. बेड बी भुसभुशीत राहील, हवा खेळती राहील जमिनीमध्ये. हा त्याचा जमिनीमधला प्रयोग आहे. त्यामध्ये काय होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते तुमची, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची. हा आपला 3 डेमो, याच्या पलीकडे अजून डेमो नाही, एवढी 3 डेमो लय झाली.